हाय. साधी सिंपल अशी मटकी, मूग आणि चण्याची अशी उसळ केली. टेस्टी अशी होतेच, कारण कोणालाही आवडेल अशीच मूग मटकीची उसळ होते. मला तर खूप आवडते. कडधान्य सगळेच आवडतात मला. तर चला मग मी तुम्हाला कृती सांगते. मी एक मोठा कांदा घेतला आहे, त्याला छान बारीक चिरला आहे. टोमॅटो, लसूणचे 4-5 पाकळ्या घेतल्या आहेत आणि 2 मिरची. बाकीचा ड्राय मसाला तुम्हाला टाकताना सांगते. कांदा आहे ना, अर्धा बारीक चिरायचा आणि अर्धा थोडा जाड राहू द्यायचा. त्याने छान टेस्ट येते. आमच्या घरी कडधान्य सगळ्यांनाच आवडतात. माझ्या मुलाला पण आवडतात, माझ्या मिस्टरांना पण, आणि मला तर खूप आवडतात. मिरच्या बघा मी त्याच्या मधोमध कट मारले. आणि लसूण मी ठेसून वगैरे नाही घेतला, त्याला काप करून घेतले. आणि टोमॅटो जास्त बारीक नाही चिरायचा. मला टोमॅटो दाताखाली आलेला खूप आवडतो, म्हणून मी थोडा जाडच राहू दिला आहे. तुम्हाला जसा हवा आहे ना तसा तुम्ही करू शकता. मी मटकी, मूग आणि चणे हे छानपैकी धुवून घेतलेत. कारण याला आपण मानतो ना, तेव्हा त्याच्यामध्ये एक प्रकारे गॅस तयार होतो. तर त्याला धुवून घेतले की थोडं वास आणि थोडं म्हणजे जी गरम झालेले असतात ना ते कमी होऊन येतात. त्यामुळे धुवून घ्यायचे, म्हणजे पचायला हलके होतात. आता गॅसवर कढई ठेवली. 2 चमचे तेल टाकलं कढईमध्ये. तेल छान गरम झालं की मोहरी टाकायची. ते तडतडलं की आपल्याला जिरे टाकायचे. जिरे पण छान तडतडले की आपल्याला कांदा टाकायचा आहे. कांदा आणि मिरची मी सोबत टाकली. आता कढीपत्ता बारीक करून टाकलाय थोडा. पानं खूप मोठे मोठे होते कढीपत्त्याचे. मग लसूण टाकलाय. हिंग टाकायचा थोडा आणि छान मिक्स करून घ्यायचा आहे. मला सिंपलच आवडते. कांदा थोडा झाला की आपल्याला मी थोडा गोडा मसाला टाकलाय. 1 चमचा धने पावडर घेतले. 2 चमचे तिखट टाकलंय, लाल तिखट. एकदम छोटा चमचा आहे माझा. आणि थोडीसं हळद टाकले. बस. आता याला छान मिक्स करू. याच्यामध्ये आपण थोडंसं पाणी टाकू, म्हणजे मसाले जळणार नाहीत. आता याला मिक्स करून आपल्याला याच्यामध्ये टोमॅटो टाकायचा आहे. आणि टोमॅटो फक्त अर्धा मिनिट वगैरे होऊ द्यायचं, कारण आपलं टोमॅटो आणि मटकी, मूग हे सगळं एकत्र शिजते मग छान, म्हणून जास्त वेळ नाही होऊ द्यायचा. बघा आता मी सगळं मिक्स केलं आहे. आता याच्यामध्ये आपल्याला पाणी टाकायचं आहे, कारण आपण चणे पण टाकले थोडे, त्यामुळे आपल्याला शिजण्यासाठी पाणी हवंच. आणि मीठ ॲड केलं मी.
गरम पाणी ॲड करा. म्हणजे लवकर होऊन येतात. झाकण ठेवून 7-8 मिनटं होऊ द्यायचे. बघा कसं झालंय. दाबून पण दाखवते मी चणे वगैरे. शिजली भाजी आपली. मटकी आणि मूग तर लगेच शिजतात, जास्त वेळ नाही होत, पण चण्याला थोडा वेळ लागतो. बघा मी हाताने दाबून दाखवलाय. झाली की हो आपली भाजी तयार. या खायला. कशी झाली मला नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. चलो ओके बाय.